नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बोडखे मॅडम श्री तिलक जैन विद्यालय पाथर्डी येथून तुमच्यासाठी इयत्ता 8वी विषय मराठी कविता क्रमांक 9 विद्या प्रशंसा ही कविता घेऊन येत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, ही कविता विद्येची महती सांगणारी आहे, विद्येचं महत्त्व सांगणारी आहे। पहा स्क्रीनवर तुम्हाला विद्या विनयन शोभते आणि विद्येचं प्रतीक असणारं लक्ष्मीचं चित्र दिसते। आता आपण कविता क्रमांक 9 विद्या प्रशंसा पाहतोय। विद्या प्रशंसा या कवितेचे कवी आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर। त्यांचा जन्म 1824 आणि मृत्यू 1878 साली झाला। ते एक भाषांतरकार होते, रसिक पंडित होते। त्याचबरोबर मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथ परीक्षणे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात। त्यांनी व्याकरणाचे अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत। त्याचबरोबर पद्य रत्नावली त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केला आहे। तसेच अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी त्यांनी लिहिल्या आहेत। रासलेस ही सॅम्युअल जॉन्सन यांची तत्वप्रधान कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे। सॉक्रेटिसाचे चरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची उदाहरणे होत। पहा विद्यार्थी मित्रांनो, अनेक साहित्य लिहिणारा हा कवी, त्याचबरोबर या कवितेची विद्येची थोरवी सांगणारी ही कविता कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी लिहिलेली आहे। त्याचबरोबर या कवितेमधून आपल्याला विद्येची थोरवी कवींनी सांगितलेली आहे। दुसऱ्याला विद्या दिल्याने कमी होत नसते, तर दुसऱ्याला विद्या दिल्याने विद्या आपली वाढते, असं या कवितेतून कवींनी सांगितलेलं आहे। पहा या कवींचं साहित्य मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला स्क्रीनवरही दिसतंय। त्याचबरोबर आता या कवितेचं मूल्य काय आहे तर विद्याप्रेम। आणि कवितेचा आशय, विद्या ही मानवी जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे, विद्येच्या सहाय्याने माणूस आपली प्रगती कशी करू शकतो, असा आशय या कवितेत कवींनी मांडलेला आहे। आणि तोच आशय आपण थोडक्यात पाहणार आहोत। पहा ही कविता आपल्याला का शिकायची तर मानवी जीवनात असणारे शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी, त्याचबरोबर बदलत्या काळानुसार विविध प्रकारच्या शिक्षणाची माहिती करून देण्यासाठी, आपली प्रगती साधण्यासाठी ही कविता आपल्याला शिकायची। या कवितेतून आपल्याला नेमकं काय शिकायचे विद्यार्थी मित्रांनो तर सर्वत्र विद्येचा प्रसार करणे, शिक्षणाच्या पद्धतीने आपले ज्ञान वाढवणे व स्वतःची उन्नती साधणे। ज्ञान जितकं घ्यावं तितकं आपण प्रगत होत जातो, हे या कवितेतून आपल्याला शिकायचे। पहा आता कवितेचं आपण पहिलं कडवं अभ्यासतोय विद्यार्थी मित्रांनो। विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व ह्या जगामाजी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी। पहिल्या कडव्यात कवींनी सांगितले की विद्येनेच मनुष्याला मोठेपण आलेलं आहे। या जगामध्ये आपल्याला मोठेपण कशामुळे आलं तर विद्येमुळे आलं। न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी। जगामध्ये एकही गोष्ट अशी नाही की ती आपण साधू शकत नाही, पण कशामुळे साधू शकतो तर विद्येमुळे साधू शकतो, असं कवींनी या पहिल्या कडव्यामधून सूचित केलेलं आहे। श्रेष्ठत्व म्हणजे मोठेपण, असाध्य म्हणजे जे साध्य नाही असे। जगामध्ये आपण अशी एकही गोष्ट नाही की ती विद्येमुळे साधू शकत नाही, विद्येमुळे आपण जगातल्या सर्व गोष्टी मिळवू शकतो, असं कवीला इथं सांगायचंय। पहा पुढचं कडवं, देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्या धन अद्भुत गुण न हा दुजांत वसे। दुसरं कडवं आपण पाहतोय आणि दुसऱ्या कडव्याचे शब्दार्थ पहा। श्रेष्ठत्व म्हणजे मोठेपण, हे पहिल्या कडव्यातला शब्द तुम्हाला मी सांगितलाय। असाध्य म्हणजे जे साध्य नाही असे। उणे, त्याचबरोबर उणे होणे म्हणजे कमी होणे, सदैव म्हणजे सतत, दुजांत म्हणजे दुसरे आणि वसे म्हणजे राहत असे। पहा विद्यार्थी मित्रांनो, कवींनी दुसऱ्या
कडव्यामध्ये सुद्धा आपल्याला विद्येचं महत्त्व अतिशय समर्पक शब्दात पटवून दिलेलं आहे. देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे. विद्या ही एकच गोष्ट अशी आहे की ती देऊन कधीही संपत नाही, तर ती उलट दुसऱ्याला दिल्याने वाढतच जाते. ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजांत वसे. विद्येमध्येच फक्त हा एक गुण आहे की दिल्याने कमी होत नाही. जसं धन, पैसा किंवा वस्तू दिल्याने आपल्याकडची संपते किंवा कमी होते, पण विद्या हा एकच अलंकार असा आहे की तो दिल्याने कमी होत नाही, उलट वाढत जातो, असं कवींना या कडव्यामधून सूचित करायचं आहे. दुसऱ्याला दिल्यानंतर वाढणारे धन कोणते, तर विद्या हे धन आहे. आता पुढचं कडवं आपण अभ्यासतोय. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. पहा विद्यार्थी मित्रांनो, शब्दार्थ पहा. कनक, कनक म्हणजे सोने, अलंकार म्हणजे दागिने आणि भुवनी म्हणजे संपूर्ण जगामध्ये. तुम्हाला स्क्रीनवरही शब्दार्थ दिसत आहेत. पहा आता, नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार. नानाविध म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची रत्नांची किंवा सोन्याची अनेक अलंकार असतात, पण विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. पण विद्यार्थी मित्रांनो, विद्येसारखा एकही शोभादायक अलंकार नाही, कारण विद्या ही श्रेष्ठ आहे. जसं अलंकार, सोनं, भूषण तुम्ही मिळवू शकता, विकत घेऊ शकता, पण विद्या ही आपल्याला आत्मसात करावी लागते. म्हणून विद्या ही सर्वश्रेष्ठ अलंकार आहे, असं कवींनी या कवितेमधून पटवून दिलेलं आहे. पाहता या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा नाही, अनुकूल ती जयाला नित्यतयाला उणे नसे काही. विद्या ही एकच अशी आहे की ती सगळ्यांना विद्येसाठी वापरलेली विशेषणं काय आहेत? रत्न, कनक, अलंकार, सोने भरपूर आहेत. पण कवी म्हणतात की या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही. कवींना असं सूचित करायचंय, या सर्व पृथ्वीवर हितकर म्हणजे कल्याणकारी विद्येसारखा दुसरा सखा कोणीही नाही. त्याचबरोबर अनुकूल जी जयाला नित्यतयाला उणे नसे. विद्या ज्याने प्राप्त केली त्याला कधीही काहीही कमी पडणार नाही, म्हणजेच उणे त्याला काही नसे. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं कडवं आपण अभ्यासतोय. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी, चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथा पुरी. जसे आपल्याला आपले गुरु उपदेश करतात, निस्वार्थ बुद्धीने निस्वार्थ वृत्तीने गुरु आपल्याला उपदेश करतात, संकटाच्या वेळी आपल्याला उपाय सुचवतात आणि जे चिंतिलेलं फळ आहे तेही मिळतं कल्पतरूपरी मनोरथापूर्वी. विद्यासुद्धा तशीच आहे. जसं कल्पतरूचं वृक्ष आपले सगळ्या इच्छा पूर्ण करतं, तसं जसं गुरु उपदेश करतात, संकट समयी उपाय सुचवतात, आपल्याला चिंतिलेलं फळ कल्पतरू वृक्ष देतो, तसंच विद्या आपल्याला सर्व काही देते, असं कवींना यामधून सूचित करायचं आहे. त्याचबरोबर या परी शेवटचं कडवं आपण अभ्यासतोय विद्यार्थी मित्रांनो. या परी सकल सुखे जी देई दुःख समस्त जी वारी, त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. पहा विद्यार्थी मित्रांनो, कवींनी अतिशय समर्पक शब्दात म्हटलंय की या परी सुखे जी देई, या परी सुखे जी देई
दुःखे समस्त जीवारी. याप्रमाणे जी आपल्याला सुख देते, दुःख आपलं बाजूला सारते, त्या विद्यादेवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. आणि त्या विद्यादेवीला तुम्ही मनापासून आणि नेहमी तिची काय करा, पूजा करा. विद्यादेवीची पूजा करा. विद्यार्थी मित्रांनो, विद्येसारखं दुसरं महत्त्व कशालाच नाही. पैसा, धन, सोनं हे सगळं येतं जातं, पण विद्या ही एकच गोष्ट अशी आहे की तिला कोणी चोरूनही नेऊ शकत नाही. कारण विद्या एकदा मिळवली की आपल्याला कोणतीही गोष्ट कमी पडत नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला या कवितेचा गृहपाठ दिसतोय, तो लिहून घ्यायचा आहे वहीमध्ये. प्रश्न पहिला, विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी. विद्येमुळे व्यक्तीला कोणकोणत्या गोष्टी प्राप्त होतात, त्या 4 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. त्याचबरोबर खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. असं या ओळीचा अर्थ तुम्हाला जो समजलाय, मी समजावून सांगितलाय, या ओळीचा अर्थ तुम्ही उत्तरामध्ये वहीमध्ये लिहिणार आहात. धन्यवाद.